चीज चिकन बर्गर बनवूया। आता इथे मी त्यासाठी बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीरीचे डंटल्स आणि अद्रक मस्त चॉप करून थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। एकदम आपल्याला शिजवायचं नाहीये, त्यासाठी थोडंसं पाणी छिडकून 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवलंय। हे बघा आपलं रेडी। आता हे मिक्सचर मी किम्यामध्ये टाकणार आहे। किम्यामध्ये मी आधीच ब्लॅक पेपर पावडर मिक्स करून घेतली आहे, थोडंसं मीठ, ब्रेड क्रम्स, बारीक चिरलेले मिरच्या, मेयोनीज, हे सर्व एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। बरं, आता इथे मी ऑरिगॅनो विसरले होते, ऑरिगॅनो हे टाकून मस्त मिक्स करून घ्या बरे का। आता चीज बर्गर म्हटल्यावरती चीज आलंच, चीज मस्त असं किसून घ्यायचंय बारीक, ऑरिगॅनो टाकून घ्यायचंय, ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेल्या मिरच्याही टाकून घ्यायच्यात। ब्रेड क्रम्स यासाठी की आपलं चीज व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिकटलं नाही पाहिजे एक दुसऱ्याला बरं का। आता इथे टिक्कीचा शेप द्यायचा आहे आपल्याला किम्याला, त्यासाठी असा मस्त गोळा हातावरती पसरवून घेतलाय। यामध्ये चीज आता आपण टाकणार आहोत, स्टफ करणार आहोत। व्यवस्थित पॅक करा, कारण आपल्याला चीज मेल्ट होऊन बाहेर येऊ द्यायचं नाहीये बरं का। हे बघा आता मस्त असं गोळा झाला की ह्याला आपण टिक्कीचा आकार देणार आहोत आणि टिक्की झाली की आपण ब्रेड क्रम्स मध्ये मिक्स करून घेणार, व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि ऑइल फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घ्यायचं। मी इथे शॅलो फ्राय केलेत, तुम्ही हवं तर ऑइल फ्राय ही करून घेऊ शकता। शॅलो फ्राय करताना फक्त एकच लक्ष द्या की जर तुमची टिक्की थोडीशी जाडी असेल तर त्याचे एजेसही व्यवस्थित फ्राय करून घ्या बरं का। आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्या टिक्क्या रेडी झाल्या की बर्गरही व्यवस्थित होणार। आता इथे मी एक सॉस बनवून घेतली आहे, मेयोनीज, टोमॅटो केचप, पेरी पेरी मसाला आणि चिली फ्लेक्स टाकून मस्त मिक्स केलेलं आहे। बर्गर बनही मी मधून मस्त कट करून त्याला दोन्ही साईडने शेकून घेतलेलं आहे। ते सॉस आपण रेडी केलेला तो लावून घ्यायचा आहे, लेट्यूस, टोमॅटो आणि कांदा असं मस्त प्लेस करून घ्यायचं, टिक्की ही ठेवून घ्यायची। आता तुम्हाला हवं तर यावर तुम्ही चीज स्लाइस ठेवू शकता। मी इथे असंच एन्जॉय केलेलं आहे आणि बर्गर खरंच खूप यम्मी झाला होता। तुम्हीही सेम बर्गर ट्राय करून बघा, मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगा तुमचा बर्गर कसा झाला। मी इथे बर्गर एन्जॉय करते।